सोनवणे, आदरणीय व्यासपीठ व वंदनीय गुरुजन वर्ग व इथं उपस्थित असेल माझ्या मर्द मावळ्यांनो, आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावी ही माझी नम्र विनंती. जाधवांची लेकती भोसलेंची सोनवणे आली, जाधवांची लेकती भोसलेंची सोनवणे आली आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरीस उजळून गेली, आणि शहाजीराजांचा संसार सोन्यापरीस उजळून गेली. वाघिणीचं काडीस तिचा वाघ तिच्या पोटी, वाघिणीचं काडीस तिचा वाघ तिच्या पोटी, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी, स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी. ज्यांनी मराठ्यांच्या रक्तात स्वाभिमान जगवला, ज्यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी अविरत प्रयत्न केले, अशा राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे. 12 जानेवारी 1598 साली राजमाता जिजाऊ यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई होते. लहान वयातच जिजाऊंचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी झाले. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाच्या परंपरा जिजाऊंकडे होत्या. मराठी सरदारांना मुघलांच्या दरबारात जायला काहीच किंमत नव्हती. हे पाहून जिजाऊंना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजेच स्वराज्य असायला हवे. या अन्याय आणि अत्याचाराच्या काळोखात खतपट पडलेल्या जनतेला प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठी, त्यांना पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी जन्माला घातला एक हिरा. माता जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला, माता जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला, कारण दीनदलितांचा कैवारी राजा शिवबा जन्माला, अनाथांचा नाथ राजा शिवबा जन्माला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या माय माऊलीच्या पोटी एका तेजस्वी आणि ओजस्वी सूर्याचा जन्म झाला. त्याच्या तेजाने अवघा हिंदुस्थान उजळून निघाला. जिजाऊंनी शिवबाला फक्त जन्मच दिला नाही, तर हिंदवी स्वराज्याची स्वकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी ज्ञान, चातुर्य, पराक्रम, चारित्र्य अशा अनेक संस्कारांचे बाळकडू त्यांनी शिवबाला दिले. अनेक पराक्रमी महापुरुषांचे कथा सांगत, चारित्र्य सांगत त्यांच्या अंगामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ निर्माण केले. आपली रयत अंधारात आहे, तिच्यावर होणारा अत्याचार, निरोपदार लोकांचे जाणाऱ्या बळी, या सर्व गोष्टींची जाणीव त्यांनी शिवबाला करून दिली. मराठ्यांचे राज्य स्थापन करण्याचा विचार शिवरायांच्या मनात घोळू लागला. जिजाऊंच्या व जगदंबेच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांनी तोरणागड घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे तसेच अनेक किल्ले जिंकून घेतले. तसेच राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. इसवी सन 1674 रोजी शिवाजी महाराज छत्रपती झाले. जिजाऊंची आयुष्यात एकच इच्छा होती की आपल्या लोकांचे राज्य म्हणजेच स्वराज्य असायला हवे, आणि ही इच्छा त्यांच्या अलौकिक पुत्रांनी पूर्ण केली. म्हणूनच म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय, जय जिजाऊ जय शिवराय. जाताना एवढंच सांगते, थोर तुमचे कार्य जाऊ उपकार कधी न फिटणार, थोर तुमचे कार्य जाऊ उपकार कधी न फिटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. अशा या थोर मातेचा जय जयकार तर झालाच पाहिजे. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ की जय. स्वराज्य जननी राजमाता